मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील जवळपास 24 ग्रामपंचायती या पेसा अंतर्गत आहे. मात्र मारेगाव तालुका प्रशासनाचा पेसा कायद्यावर साफ दुर्लक्ष होत आहे आणि महाराष्ट्र शासन सुद्धा पेसा कायदा हा व्यवस्थितरित्या वापरत नसून यात आदिवासी बांधवांचं फार मोठं नुकसान होत आहे. मी विधानसभेत पेसा क्षेत्राचा मुद्दा उपस्थित करून आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देईल असे वक्तव्य वणी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी श्री जगन्नाथ महाराज मठ वेगाव येथील त्यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना केले. बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल. आवाज आपल्या हक्काचा, शोध सत्याचा. वेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे मात्र आणि संपूर्ण पेसा क्षेत्र आहे. मात्र इथल्या मारेगाव तालुक्यामध्ये इथलं जे प्रशासन आहे ते पेसा क्षेत्र योग्यरित्या वापरत नाही आहे. त्यामुळे आदिवासी लोकांना व्यवस्थित न्याय मिळत नाही. काय बोलाल? पेसा क्षेत्राच्या संदर्भात आपण विचार केला, पेसा क्षेत्रच कशासाठी केलं आपण? कारण हे क्षेत्र फक्त आदिवासी लोकांना त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या गरजा पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून हा पेसा क्षेत्र आपण तयार केला आणि अशा संदर्भात शासनाने याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे होतं. गेल्या 10 वर्षात आपण बघतो की पेसा क्षेत्र तर तयार केलं त्यांनी, ग्रामपंचायती पेशाचं आहे, आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व तिथं आहे, पण त्यांना अधिकार कोणताच ठेवला नाही. हा मूलभूत अधिकार त्यांना मिळाला पाहिजे, यासाठी आम्हाला विधानसभेत त्यांचा प्रश्न उचलण्याची आज गरज आहे आणि तो प्रश्न मी या विधानसभेत उचलणार आहोत, जेणेकरून त्यांच्या समस्या मिटल्या पाहिजे. जी ग्रामपंचायत आमच्या वणी आणि मारेगाव परिसरात, झरी परिसरात या पेसा ग्रामपंचायत भरपूर प्रमाणात आहे, परंतु त्यांना कुठंच कोणता निधी मिळत नाही, त्यांना कुठं नोकऱ्या मिळत नाही, त्यांचे कामं कधी होत नाही. हा प्रश्न फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण जो प्रश्न आपण मांडला आहे तो हा खरंच महत्त्वाचा आहे आणि त्याला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही जरूर करू. दादा, एक आखरी प्रश्न. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या 2 ते 3 वर्षापासून स्तब्ध पडलेल्या आहे. काय बोलतो? पंचायत समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून त्यांनी थांबवून ठेवल्या. त्यांना कुठेतरी भीती वाटत होती विरोधी पक्षाला की या निवडणुका घेतला तर आपण या निवडणुका जिंकू शकत नाही, म्हणून त्यांनी या 2 वर्षापर्यंत या निवडणुका सर्व रखडवल्या. परंतु आता त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता लवकरच त्या निवडणुका होतील आणि त्यांना घेण्यास आम्ही बाध्य करू. कारण त्याच्याशिवाय स्थानिक ज्या समस्या आहेत, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा नगरपालिका असो, या स्थानिक समस्याचे जे पदाधिकारी असतील तेच त्या स्थानिक समस्या सोडवू शकते आणि त्याला मजबूत करायचं काम हे आमदार आणि खासदार लोकांचं असतं आणि विधिमंडळाचं असतं. तर ह्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याच्या संदर्भात आम्ही असे पक्षातर्फे आम्ही निवेदन देणार.